मित्रांनो नमस्कार, मी महेश चौधरी सर। आज आपण जे बघा मुंबईमध्ये जो पेपर होणार आहे त्याचं बघा पूर्णपणे विश्लेषण करून मी या ठिकाणी प्रश्न शिकवणार आहोत। बघा विश्लेषण का तर बघा जे आजपर्यंत जे या ठिकाणी 2 एप्रिलला जे पेपर झाला त्याचा परिपूर्ण आढावा घेऊन जे टॉप क्लासचे क्वेश्चन्स आहे आणि ते बघा प्रश्न येऊ शकते या आधारित मी या ठिकाणी प्रश्न घेणार। तर बघा मित्रांनो लक्ष द्या। बघा मित्रांनो हा नळा आणि टाकीचा प्रश्न आहे। याच्या अगोदर वर्धा पोलीस जो पेपर झाला 2 तारखेला त्याच्यामध्ये आलेला आहे आणि वरून एक कंडिशन असं आहे की आजपर्यंत नळा आणि टाकीमध्ये तुम्हाला पी आणि क्यू जर म्हटलं हा 30 मिनिटात भरतं तो 20 मिनिटांमध्ये भरतं। आजपर्यंत असे आले आहे तर दोघे मिळून किती मिनिटात भरेल अशा पद्धतीने हा बघा एक समतेवर आधारित प्रश्न आहे। म्हणून बघा याच्याकडे लक्ष द्या। काय म्हणतोय बादली पी समता बरोबर, बादली पी समता बादली क्यू पेक्षा तिप्पट आहे। रिक्त ड्रम भरण्यासाठी बादली पीच्या 60 फेऱ्या होतात। रिकामा ड्रम भरण्यासाठी प्रत्येक वेळी एकत्रपणे पी आणि क्यू या दोन्ही बादल्यासाठी किती फेऱ्या लागतील। तर बघा किती फेऱ्या लागतील म्हणजेच बघा पी आणि क्यू, तर पी आणि क्यू काय दिलेलं आहे तर हा बघा पी आणि क्यू, तर पी आणि क्यूची समता दिलेली आहे। काय दिलेलं आहे समता, तर मी मानतोय की पॉवर आहे। ठीक आहे, आता बघा काय म्हणतो क्यू पेक्षा तिप्पट, क्यू पेक्षा तिप्पट म्हणजे हा 1 आहे तर हा किती आहे मित्रांनो 3 आहे बरोबर। आता मला सांगा समोर काय म्हणतोय बादली पीच्या 60 फेऱ्या होतात। बादली बघा पीच्या 60 फेऱ्या होतात म्हणजे हा टाइम आहे बरोबर, याचा 60 फेऱ्या होतात। तर बघा रिकामा ड्रम भरण्यासाठी प्रत्येक वेळी एकत्रपणे पी आणि क्यू दोन्ही बादल्या किती फेऱ्या लागतील। तर मग सांगा जेव्हापर्यंत टोटल त्या ठिकाणी जर म्हणायला गेलात टांकीची बघा कॅपॅसिटी समजणार नाही किती लिटरची काय आहे तर तोपर्यंत काढू शकत तुम्हाला, तुमच्याकडे टार्गेट नाही तोपर्यंत काहीच करू शकणार नाही। तर बघा टार्गेट काढू आपण। तर बघा हा सपोज 3 लिटर जर म्हणायला गेलं हा बघा 60 मिनिटात भरते म्हणजे 180 लिटर होऊ शकतं। म्हणजेच बघा पी गुणिला टी इज इक्वल टू टोटल वर्क म्हणजेच बघा 3 गुणिला 60 बरोबर, 3 गुणिला 60 तर 160 बरोबर। तर बघा सॉरी 60 आहे इथं 3 आहे म्हणजे 180 लिटर तुम्ही मानू शकता। आता बघा काय आहे तर बघा दोघे मिळून म्हणतं, दोघे मिळून तर हा बघा या ठिकाणी जर म्हणायला गेलात हा 3 आहे पॉवर, हा काय मित्रांनो 1 पॉवर आहे म्हणजेच बघा दोघं मिळून किती होईल पॉवर 4 बरोबर। तर बघा तुम्ही पॉवरने जर भाग दिला तर काय नाही गेले टाइम, तर म्हणजेच बघा याला बघा 4 ने भाग द्यायचा आहे। काय करायचं 4 ने भाग दिलं तर बघा 4 ने जर भाग दिलं तर 4 ने भाग दिलं तर किती आला मित्रांनो हा 15 आला बरोबर 15। तर 15 तरी किती होते मित्रांनो 45 म्हणजे ऑप्शन नंबर सी काय राहील बरोबर राहील। बघा मित्रांनो काय म्हणतोय हे 80 लिटर मिश्रणात दूध आणि पाणी 7:3 प्रमाणात आहे। हे प्रमाण 2:1 बनवण्यासाठी किती पाणी ब्रॅकेटमध्ये लिटरमध्ये त्यात वाढवावे लागेल। पर्याय दिलेला आहे पोरांनो, पर्याय दिलेला आहे आपल्याला 6, पर्याय दिलेला बी 4, पर्याय दिलेला आहे सी 5, पर्याय दिलेला आहे मित्रांनो हा 8। आता बघा मला मित्रांनो बेसिक येतो, इक्वेशन येतं, माझं काही इक्वेशन शिकवण्याचा उद्देश नाही मित्रांनो। एक्झाम टाइम काय म्हणते परीक्षेच्या वेळेमध्ये तुम्ही काय करू शकता, कशा पद्धतीने दिमाग लावू शकता, तुम्ही तुमचा माइंड कोणत्या पद्धतीने धावतं हेच मला या ठिकाणी शिकवायचं आहे मित्रांनो। तर बघा काय म्हणतो आहे या ठिकाणी तर बघा आपल्याला दूध आणि पाणी असे बघा 80 लिटरचा मिश्रण आहे, त्या मिश्रणात दूध आणि पाणी आहे तर त्याचं प्रमाण म्हणतोय 7:3 प्रमाणामध्ये आहे। तर 7:3 प्रमाणात आहे तर म्हणजेच बघा टोटल मिळून 8 रेशो होतं आणि बघा टोटल मिळून 80 लिटर आहे म्हणजे 8 युनिट बरोबर 80 लिटर आहे। म्हणजेच बघा एका युनिटची व्हॅल्यू म्हणजे 80 भागिले 8 केलं तर म्हणजेच बघा याला जर म्हटलं सॉरी 80 भागिले जर 10 केलं म्हणजेच 8 येईल, तर म्हणजेच 8 येईल तर 8 7 किती होईल 56। तर हा बघा 56 लिटर दूध आहे तर 8 3 24 म्हणजे 24 लिटर पाणी आहे बरोबर। आता बघा याला जर म्हणायला लागलात आपल्याला बघा काय म्हणतो नवीन मिश्रण 2:1च्या प्रमाणामध्ये झालं पाहिजे, 2:1च्या प्रमाणात। पण काय टाकावं म्हणतं पाणी टाकावं म्हणतं बरोबर, पाणी तर पाणी जेव्हा टाकावं म्हणतं तर म्हणजे पाणी चेंजेस व्हायला पाहिजे पण दूध काही चेंजेस व्हायला पाहिजे का, बदलायला पाहिजे का, काहीही बदला नाही पाहिजे। म्हणजेच बघा हे बघा 2 युनिटची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो 56 आहे। म्हणजेच बघा 2 युनिटची व्हॅल्यू म्हणजे याला 28 ने मल्टिपल केलं म्हणजे ही कंडिशन आली। म्हणजेच बघा 28 दुने किती होतं 56। तर मला सांगा इथे जर म्हणायला गेलं आपल्याला 1 युनिट पाहिजे बरोबर, याची तुलना याच्या बरोबर केलेलं आहे तर मग सांगा एका युनिटची व्हॅल्यू किती होईल
28 होईल. तर बघा याच्यात किती बदलावं, किती टाकावं, तर किती टाकलं गेलं तर मला सांगा. पहिले 24 लिटर होता, तर याच्यात किती एक्स्ट्रा टाकलं जात आहे तर बघा 4 लिटर. म्हणजेच ऑप्शन नंबर बी करेल मित्रांनो, बरोबर राहील. तर बघा इक्वेशन मांडण्याची गरज नाही. बघा प्रश्न सुद्धा सोपा आहे, पण मिश्रण यासाठी येतो. मागच्या वेळेस सुद्धा मिश्रणावरती प्रश्न आला होता. तर हे बघा मित्रांनो चांगल्या लेवलचा आहे. आणि ह्या पेपरमध्ये मागचे जे पेपर झाले 2 तारखेला चांगले चांगले प्रश्न आलेले आहे मित्रांनो. हे आपलं टार्गेट आहे की चांगले चांगले प्रश्न कशा पद्धतीनं घेता येईल आणि कशा पद्धतीनं सोडवता येईल. बघा मित्रांनो, हा प्रश्न एक सिम्प्लिफिकेशनचं उदाहरण आहे, एक पर्सेंटेजचं उदाहरण आहे आणि हा बघा कॅल्क्युलेटिव्ह सुद्धा आहे. या कॅल्क्युलेटिव्ह प्रश्नाला आपल्याला कशा पद्धतीने सोडवता येईल, कमी टायमामध्ये कशा पद्धतीने सोडवता येईल, हे माझं एक उद्देश आहे. आणि हा बघा वर्धा पोलीसमध्ये आलेला आहे, वर्धा सिपाहीमध्ये आलेला आहे. समजा या प्रश्नाला कसं सोडवायचं तर लक्षात घ्या. आता बघा पोरं काय करतील, याचे 36% काढत राहतील. याला काय करतील, याचे बघा पर्सेंटेज लावून हे करतील, मग त्या ठिकाणी मायनस करतील. असं नाही करायचं मित्रांनो. मला सांगा या ठिकाणी जर विचार करायला गेलो पर्याय सुद्धा वेगवेगळे आहे. आणि बघा इथं मी तुम्हाला जे अप्रोच सांगतो आहे तर बघा डिजिट सम, अंकांची बेरीज, बरोबर, अंकांची बेरीज. तर मला सांगा याला जर म्हटलं हा प्लस, बघा याला सॉल्व्ह होऊ शकतं, हा सॉल्व्ह होऊ शकतं, तर हा तिकडे जाईल तर काय होईल, मायनस होईल. म्हणजेच बघा 156 पॉईंट बरोबर 69 बरोबर मायनस. तर मग सांगा याला जर म्हटलं या स्थितीवरती 6 बरोबर, या ठिकाणी बघा 36 पॉईंट बरोबर 5 गुणिला या ठिकाणी 36% हा मायनस झाला. म्हणजेच बघा हा प्लस आहे, तिकडे झाला तर मायनस झाला. आणि हा बघा याला ठिकाणी म्हटलं तर बघा 56.24 बरोबर, तर क्वेश्चन मार्क्स आणि हा पर्सेंटेज आहे पर्सेंटेज. आता समजा याला जर म्हटलं आपल्याला याची व्हॅल्यू काढायचं आहे, काय काढायचं आहे, याची व्हॅल्यू काढायची आहे. तर पर्सेंटेज म्हटलं तर मला सांगा 1/100. तर म्हणजेच बघा या ठिकाणी 2 पॉईंट यायला पाहिजे, इथे सुद्धा बघा 2 पॉईंट यायला पाहिजे. तर मग सांगा इथं बघा आहे, इथेही पॉईंट आहे. म्हणजेच बघा याचा जर विचार करायला गेला तर मी इथं डिजिट सम यूज करतो मित्रांनो. डिजिट सम तर कशा पद्धतीने यूज करणार लक्षात घ्या. म्हणजे हा याच्या भागाकारात झाला पाहिजे, तर इथे बघा हे कंडिशन. तर बघा डिजिट सम लावा. डिजिट सम म्हणजेच असं ज्या पद्धतीने 9ची कसोटी लावत असता तेच आहे डिजिट सम. म्हणजे 9 ज्या ठिकाणी 9नी भाग जातं तर म्हणजेच रिमाइंडर 0 उरायला पाहिजे. म्हणजेच बघा इथे बघा याच्यामधून ही वजा करतोय, तर हे बघा ह्याच्या भागाकारात म्हणजे ही कंडिशन 56.2 पर्सेंटेज आहे. पर्सेंटेज बघा एक आहे, त्याला काही पकडा नको. हे बघा याला जर म्हणायला गेलात ही स्थिती 69 मायनस बरोबर 365 गुणिला 36%. तर पर्सेंटेज कॅन्सल हा बघा या ठिकाणी असेल. आता समजा याला जर म्हणायला गेलोत, याचा जर विचार करायला गेलात, हे बघा डिजिट सम लावा. हा 9 आहे तर 9 म्हणजेच कॅन्सल. हे बघा या ठिकाणी 6 6 2 12 12 आणि 6 किती झाले 18 म्हटलं तर डिजिट सम 0 मित्रांनो, 0 बरोबर, हा 0. तर बघा इथे तर हा बघा या ठिकाणी म्हटलं 9 झाले, तर 9नी कोणत्या 0ला कोणत्या संख्येने जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय बनते 0. म्हणजे इथं काही गुणाकार करण्याची गरज नाही. तर हा बघा 0 झाला. तर मग सांगा 0ला कोणत्याही संख्येसोबत तुम्ही भाग दिलात तर काय येतो मित्रांनो 0 येतं. म्हणजेच बघा त्या संख्या असा ऑप्शन आपल्याला पाहिजे ज्याचं डिजिट सम काय असायला पाहिजे 0 असायला पाहिजे. तर मला सांगा या ठिकाणी इथं काय होतं डिजिट सम 4 बरोबर, 4 नाही पाहिजे आपल्याला, 0 म्हणजे 9 झालं पाहिजे. तर बघा 3 आणि 5 किती होते 8, इथेही सुद्धा लागत नाही. इथे बघा 3 अधिक 0 म्हणजे डिजिट सम किती झाला 3, तर बघा इथेही लागत नाही. पण बघा सांगा 4 आणि 5 किती झाला 9, म्हणजे एकमेव ऑप्शन आहे की ज्याचं डिजिट सम काय बनते 0 बनतं किंवा 9 बनतं किंवा 9च्या पटीत बनतं. म्हणजेच ऑप्शन नंबर डी काय राहील मित्रांनो, बरोबर राहील. जर तुम्हाला डिजिट सम जर सपोज समजत असेल तर हा प्रश्न सुद्धा चांगल्या पद्धतीने समजत असेल. आणि बघा एक्झाममध्ये एवढं टाईम नाही की तुम्ही ज्या पद्धतीने याला जर सोडवायला गेलात तर कॅल्क्युलेशन करता करता धाज्य उडून जाईल मित्रांनो. एवढं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं नाही आहे. कमी टायमात पेपर कसं सोडवता येईल आणि कमी कॅल्क्युलेशन कसं करता येईल, जर तुमचा कमी कॅल्क्युलेशन झाला तर समजून चला तुमचा माइंडसुद्धा शांत राहील आणि पेपरसुद्धा चांगलं जाईल मित्रांनो. बघा मित्रांनो, बघा जो मागचा प्रश्न झालेला आहे, जर प्रश्न समजला नाही त्यांना पुन्हा रिपिटेशन करून पहा. नाही समजलं कमेंट करा. मी एक व्हिडिओ पूर्ण डिजिट सम काय म्हणतो, डिजिट समला कशा पद्धतीने केलं पाहिजे मी तुम्हाला समजून सांगेल. येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये खूप फायदेशीर होईल. जशा पद्धतीने म्हटलं कोणी IBPSचे एक्झाम जर देणार असेल, सरळ सेवा जर एक्झाम देणार असेल त्याच्यासाठी सुद्धा खूप लागू होईल. कारण बघा IBPS करत आहे तर बँकिंग एक्झाम कंटेंट करतं. बँकिंग एक्झाम जेव्हा कंटेंट करतं तर मित्रांनो कॅल्क्युलेटिव्ह सर्वात जास्त प्रश्न आणतं, बाकी काही नाही आणि लॉंगेस्ट फुल आणत असतं. म्हणून बघा हा बघा प्रश्न काय म्हणतो लक्ष द्या. जया
सीमा, निखिल आणि निलेश यांनी व्यवसायासाठी 3, 4, 7 आणि 6 या प्रमाणात 3,60,000 रुपये भागीदारी केली. त्यांना या व्यवहारात 12% नफा झाला तर निखिलच्या वाट्याला किती रुपये मिळतील हा प्रश्न आहे. हा बघा भागीदारीचा एक प्रश्न आहे, चांगल्यामधील एक प्रश्न आहे. मित्रांनो बरेच जण पोरं कॅल्क्युलेशन करतील, कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. तर बघा काय आहे या ठिकाणी असे आपल्याला 4 व्यक्ती आहे, तर आपल्याला विचारायचं टार्गेट आहे मित्रांनो निखिल. तर निखिलचा बघा वाटा काय म्हणतो 7, निखिलचा वाटा 7. तर बघा निखिलचा वाटा 7, तर आपल्याला 7नी मल्टिपल पाहायचे आहे. तर 7नी मल्टिपल भेटत असेल तुम्ही करू शकता, पण 7ची कसोटी जर म्हटलं तर बघा डिफिकल्ट लेवलवरती बनतं. म्हणून बघा तेवढं न जाता कॅल्क्युलेशन करा. तर बघा आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो 3,60,000, 3,60,000. ते 3,60,000 मध्ये त्यांचं पूर्ण मिळून 12% प्रॉफिट होतं मित्रांनो. पूर्ण मिळून 12% प्रॉफिट होतं. तर 12% प्रॉफिट होतं तर याच्यामध्येच तर विल्हेवाट करायला पाहिजे. हो, आता कोणी याचे 12% काढतील त्याला भाग देतील, एवढं नाही करायचं पोरांनो. लक्ष द्या काय म्हणतोय 3, 4, 7, 6. तर बघा आपल्याला काढायचं आहे मित्रांनो कोणाचा वाटा काढायचा आहे, तर बघा आपल्याला निखिलचं काढायचं आहे बरोबर. नाही निखिलचा रेशो काय आहे 7चा रेशो आहे, 7चा रेशो आणि पूर्ण मिळून किती आहे मित्रांनो, तर मला सांगा 7 आणि 3 10, 10 आणि 10 20, म्हणजेच हे बघा 20 मधील 7 हा निखिलचा वाटा आहे. आता बघा याला सोडवायचं आहे समजा. तर हा बघा पर्सेंटेज म्हटलं हे 2 शून्य कट झाले. आता बघा याला जर म्हटलं तसं 9ची मल्टिपल पाहिजे तर 9चे मल्टिपल आहेत ऑप्शनमध्ये बरोबर. तर हे बघा इथं म्हटलं तर हा बघा 0 झाला बरोबर. आता समजा याला म्हटलं तर हेच किती झाले मित्रांनो 6 झाले 6. आता बघा पुरं कॅल्क्युलेशन नाही करायचं आणि बघा इथं एकच तर शून्य लागतं तर 1 0 म्हणजे इथं बघा 2 0 आहे, याला कट करा. आता बघा एकक स्थानचा यूज करा, पूर्ण कॅल्क्युलेशन एक्झाममध्ये करायचं नाही, हे नोटेट करून ठेवा. आता बघा याला जर म्हटलं 6 गुणिले 6 किती होते 36, 36चे फक्त 6 पकडा बरोबर. 6 साइन 7 किती 42, म्हणजे 0 नंतर काय यायला पाहिजे 2, दशक स्थान घ्यायला पाहिजे 2, म्हणजेच पर्याय नंबर सी करेल मित्रांनो, बरोबर राहील. एवढं कॅल्क्युलेशन करायला कोणाला टाइम आहे, तर बघा एक्झाममध्ये तुम्हाला एवढंच लिहिण्याची गरज आहे, लिहिण्याची गरज नाही. जर तुम्हाला पद्धतीचं समजलं असेल ना याला लिहिण्याची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट तुम्ही माइंडमध्ये करत असता मित्रांनो. म्हणून बघा प्रश्न शिकवताना कसं वाटलं हे सुद्धा कमेंट करा आणि चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. बघा मित्रांनो हा सुद्धा वर्धेचाच प्रश्न आहे आणि बघा डिस्काउंटवरती प्रश्न आहे. तर बघा यासाठी आहे प्रश्न की हेवी लेवलचा, तर कट ऑफ सुद्धा मित्रांनो 89वर जनरल कॅटेगरीचे कट ऑफ येत आहे 150 पैकी. तर विचार करा पेपरचे लेवल काय असेल आणि तिथं कॉम्पिटिशन कोणत्या लेवलचं असेल, किती कमी असेल हे समजू शकता. पण पेपरचे लेवल सुद्धा त्या पद्धतीने आहे. बघा काय म्हणतो प्रश्न, एका घड्याळाची छापील किंमत 820 रुपये होती. एका व्यक्तीने तसेच घड्याळ 2 सलग सवलती नंतर 570.72 रुपयाला खरेदी केले. त्यातील पहिली सवलत 20% तर दुसरी सवलत किती, म्हणजे दुसरा डिस्काउंट किती आहे हा बघा. तर मी तुम्हाला सांगतो रेशो बेस. तर बघा ज्याला रेशो समजत असेल तर प्रश्न समजू शकता आणि तर एक मुश्किल असेल नाहीतर हे बघा बहुत कॅल्क्युलेटिव्ह प्रश्न आहे. तर मग सांगा तुम्ही 100 मायनस जर ठेवलं तर मित्रांनो बहुत कॅल्क्युलेशन जाल, तुम्हाला कॅल्क्युलेशन करता करता पागलून जाल. आता बघा याला जर म्हणायला गेलात कंडिशन बघा, कंडिशन काय दिला तर हे बघा 820 रुपयाला. तर पहिली या ठिकाणी म्हटलं तर पहिली सवलत किती पर्सेंटची आहे 20%ची, तर 20%ची आहे. तर मला सांगा 20% सूट दिलं म्हणजे 80% आला पाहिजे. म्हणजेच बघा 80% फ्रॅक्शन किती होते 4/5, 4/5 ही बघा पहिली सूट. तर दुसरी सूट दिल्यानंतर ते वस्तू बघा मित्रांनो या ठिकाणी 570.7.2 आहे बरोबर. तर बघा 0.72 आहे. तर मग सांगा याला आपल्याला सोडवायचं आहे. तर डिस्काउंट मी तुम्हाला डायरेक्ट डिस्काउंट काढून देतोय. तर हा बघा या ठिकाणी जर म्हटलं तुम्ही हा बघा इथं भागही देऊ शकता. तर बघा इथं भाग जर दिलं तर हे मग सांगा याला जर म्हटलं 5 1 5 बरोबर, उरले किती तर बघा 3, उरलं 3. तर मला सांगा या ठिकाणी 5 1 30 बरोबर, 5 1 30 उरले किती मित्रांनो या ठिकाणी 2 5 20 आलात. आता लक्षात घ्या याला जर म्हणायला गेलं ही कंडिशन आहे तर हे बघा हे पॉईंट आहे तर म्हणजे याला लागायला पाहिजे. म्हणजेच बघा 164 बरोबर गुणिला बरोबर ते 2 शून्य लावू शकता आणि हा बघा 4 आहे याचे पॉईंटचे लावलं तर हे बघा 570 पॉईंट बरोबर. तर हे बघा 72 झालेत. आता लक्षात घ्या कशा पद्धतीने कराल, याला 4ने भाग द्या, याला 4ने भाग द्या. 4ने भाग दिला तर हे बघा 14 × 56 बरोबर 1
बरोबर. 4 दुने 8, उरलं किती 2, बरोबर. तर बघा 4 × 24, 4 × 8 32. आता लक्षात घ्या काय करायचं, जर तुम्ही हे जर CPवर म्हणजेच बघा 100वर कोणताही रिझल्ट जो येणार आहे हा डायरेक्ट रिझल्ट येणार असतो मित्रांनो. म्हणून बघा आपल्याला बघा 100 बनवण्याचे विचार करा, 100वर मायनस करत असता, 100वर प्लस करत असता. तर लक्षात घ्या याला 164 जर भाग दिलं तर मला सांगा हा 100 बनला, 100 बनला तर 164 भाग दिला तर याला सुद्धा 164 भाग द्यायचा आहे. आता कसं पकडाल समजा या ठिकाणी, तर याचा विचार करा, याचा विचार. तर मग सांगा या ठिकाणी आपल्याला 142 पर्यंत जायचं आहे, फक्त 16 टाईम. तर मला सांगा या ठिकाणी 16 × 9 किती होते मित्रांनो, तर बघा 16 × 9 144 होतं. तर बघा आपल्याला 142 पर्यंत त्याच्यापेक्षा कमी जायचं आहे, तर म्हणजे 16 × 8 व्हायला पाहिजे. किती व्हायला पाहिजे 16 × 8. आणि बघा हे पूर्णांकात आहे ऑप्शन, तर पूर्णांकाचा विचार करायचा आहे. आलात 8 टाईम. आता बघा गेलात तर मला सांगा 4च्या पड्यात 8 केव्हा येतं, तर 4 × 7 = 28, 4 × 7 = 28, एकक स्थान 4 × 7 = 28. तर मला सांगा या ठिकाणी म्हटलं 100ची वस्तू जर 87ला विकली तर दुसरी सवलत किती % असायला पाहिजे, तर मला सांगा इथून जर वजा केलं तर किती % होईल 13%. म्हणजे पर्याय नंबर डी करेल बरोबर राहील. मित्रांनो बहुत कॅल्क्युलेटिव्ह प्रश्न आहे आणि एक चांगल्या लेवलचा प्रश्न आहे ना. तुम्ही जर बरोबर कॅल्क्युलेशन केलं नाहीत तर मित्रांनो या प्रश्नाला बरेच जण क्रॉस करतील आणि एवढं कॅल्क्युलेशन सांगतील काही त्याची हद नाही मित्रांनो. म्हणून बघा रेशोला समजा, रेशोला चांगल्या पद्धतीनं हँडल करा तर मिनिममली प्रश्नसुद्धा सोपे होतील. बघा मित्रांनो हा बघा अकोलामध्ये आलेला प्रश्न आहे आणि बघा मागच्या वर्षीसुद्धा मुंबईमध्ये जो पेपर होता त्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट आणि वर्ग आणि वर्गमूळवरती प्रश्न होता, घन आणि घनमूळवरती होता, घातांकवरती वेटेज होता मित्रांनो. म्हणून बघा सोप्यात सोपे घातांकावरती सोपा आहे प्रश्न, पण बघा चुका करणारा प्रश्न आहे. तर बघा लक्ष द्या काय म्हणतोय मित्रांनो, आपल्याला याला सॉल्व्ह करायचं आहे, एक्सची व्हॅल्यू काढायचं आहे. तर बरेच जणांना नियम सुद्धा माहीत नाही आहे, लक्षात घ्या. आता कोणी याला सॉल्व्ह करून घेते पण याला काय सॉल्व्ह करणार आहात. आता बघा याला जर म्हटलं तर हा बघा इथं रूट आहे, इकडे रूट आहे, तिकडे झालं तर काय होईल स्क्वेअर होईल, तिकडे झालं तर काय होईल स्क्वेअर. याला पहिलं ओपन करा, याला ओपन केलं तर हा बघा तिकडे झालं तर काय व्हायला पाहिजे स्क्वेअर. म्हणजेच बघा 0.1 आहे तर याचं स्क्वेअर व्हायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे स्क्वेअर. आता बघा याला सोडवा, याला सोडवलं मित्रांनो तर हे मला सांगा या ठिकाणी म्हटलं 1.44 आहे आणि या ठिकाणी जर विचार करायला गेलो तर बघा याचा स्क्वेअर केलं तर डबल पॉईंट लागायला पाहिजे, म्हणजे 1 आहे तर हा बघा डबल दिसतो. म्हणजेच बघा इथे म्हटलं 0.01 असायला पाहिजे. तर हा बघा एक्स हे क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची आहे. तर बघा क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची आहे समजा. तर बघा इथं 2 पॉईंट आहे, इथं सुद्धा 2 पॉईंट आहे आणि 1नी कोणत्याही संख्येला भागलात किंवा गुणलात तर तोच रिझल्ट येतो मित्रांनो, बरोबर. आता बघा 1नी भागलात तर मला सांगा इथं 2 पॉईंट आहे, इथं 2 पॉईंट, म्हणजेच कंप्लीट काय बनायला पाहिजे मित्रांनो 144. पर्याय नंबर सी करेल मित्रांनो बरोबर राहील. हे बघा 2 पॉईंट कॅन्सल, हे 2 पॉईंट कॅन्सल, 144ला 1नी भाग दिला तर काय येईल 144 येईल. ऑप्शन नंबर सी करेल मित्रांनो बरोबर आहे. कोणी काय करतील लेनली सॉल्व्ह करतील मित्रांनो, याला करतील, याला तर कोणाला नियमही नाही माहीत आहे, याला रूट लावतील, याला रूट लावतील, पण तेवढं नाही करायचं. बघा जे सांगतोय ते बेनिफिटली असेल आणि शिकवण्याच्या पद्धतीसुद्धा कशा वाटल्यात हे सुद्धा कमेंट करा. अंतर आणि वेळ बरोबर. तर बघा टाइम स्पीड अँड डिस्टन्सचा प्रश्न आहे. काय म्हणतो प्रश्न, ऑफिसमधून घरी जाताना रमेशने 12 किमी पर तास ऐवजी 15 किमी पर तास प्रति तास या वेगाने गाडी चालवल्याने तो 1 तास लवकर पोहोचला, तर त्याचे ऑफिस ते घर अंतर किती किमीवर आहे. आता बघा याला जर म्हणायला गेलात तर हा बघा नाशिकमधील आलेला प्रश्न आहे मित्रांनो. सोपा आहे प्रश्न, पण बघा प्रश्नामध्ये बरेच जण चुकी करणारे आहे. तर बघा याला जर म्हणायला गेलात घर ते ऑफिस अंतर आहे, हा स्थिर असेल. अंतर जेव्हा स्थिर असेल तर बघा स्पीडचेच उलट टाईम आणि टाईमचेच उलट स्पीड. तर म्हणजेच बघा याला जर म्हणायला गेलात 12च्या स्पीडने जातो आणि बघा 15च्या स्पीडनं जर जातो तर बघा हे स्पीड आहे, स्पीड. तर बघा या ठिकाणी म्हटलं स्पीडचेच उलट टाईम का बरं उलट मित्रांनो, घर ते ऑफिस स्थिर अंतर असेल तर बघा स्थिर अंतर आहे. म्हणजेच बघा याच्या रेशो काढा. तर बघा 3 भाग दिला 3 × 12 आणि 3 × 5 = 15. म्हणजेच बघा हे कंडिशन, म्हणजे याला उलट, म्हणजेच हे कंडिशन हे 5 आहे तर हे बघा कंडिशन 4 आहे. म्हणजेच उदाहरणात समजा या ठिकाणी याला 5 घंटे लागतं, याला 4 घंटे लागतं, समजू शकता. तर मग सांगा कुठलाही पकडा स्थिर आहे अंतर, तर मला सांगा स्पीड इंटू टाईम इज इक्वल टू डिस्टन्स. म्हणजेच बघा 12 पंचे किती होते मित्रांनो 60, हे पकडा नाही तर हे पकडा. तर बघा 15 चौक किती होते 60, म्हणजे ऑप्शन नंबर
सी राहील मित्रांनो, बरोबर राहील. तर बघा प्रश्नामध्ये काही नाही आहे, पण बरेचसे पोरं गोंधळतील. गोंधळण्यालायकच प्रश्न आहे मित्रांनो, जे मला गोंधळू शकते, वाटतं की पोरं गोंधळू शकते आणि त्या ठिकाणी क्लिअरनेस कसं मारायला पाहिजे, कशा पद्धतीने लक्षात घेतलं पाहिजे, हेच माझा शिकवण्याचा मागचा उद्देश आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, हा सुद्धा नाशिकमधील आलेला प्रश्न आहे ना, एक चांगल्या लेवलचा प्रश्न आहे. चांगल्या लेवल नाही, कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे. काय म्हणतो आहे मित्रांनो, दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 4 आणि 288 आहेत. त्यापैकी एक संख्या 32 आहे, तर दुसरी संख्येचे वर्गमूळ किती विचारलं. तर बघा या ठिकाणी वर्गमूळ विचारलं, बरेच जण असतील या ठिकाणी एक संख्या काढणं, दुसरी संख्या काढतील ना टपकावून देतील. तर बघा मित्रांनो, काही गरज नाही आहे. तर बघा विचारलं आपल्याला वर्गमूळ किती. मी तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे एक्झामवर काय करतं. तर आता बघा मी पहिले सांगितलं पोरांना दुसरी संख्या माहित आहे का, दुसरी संख्याच काढावं लागतं. तर दुसरी संख्या, तर बघा दुसरी संख्या मारून देतील, काढल्यावरती 36 आहे, दुसरी संख्या काढून काढतील. पण बघा आपल्याला वर्गमूळ विचारलं. बघा एक्झामवर काय करतो, जे पाहिजे आहे आणि बघा जे काढायचं आहे हे सुद्धा देत असतं, कारण चुका करणारे भरपूर सारे विद्यार्थी असते. म्हणजेच बघा याला जर म्हणायला गेलं 36 म्हटलं तर वर्गमूळ काय व्हायला पाहिजे मित्रांनो, 36चा वर्गमूळ किती 6. तर आन्सर काय असायला पाहिजे मित्रांनो, डी हा बरोबर असायला पाहिजे. तर बघा इथं आन्सर आहे ना. सोडवायचं असेल तर कशा पद्धतीने सॉल्व. तर बघा हे ऑब्झर्वेशन सांगितलं तुम्हाला. एक्झाम टाईममध्ये कसं, जर टाईम नाही राहिला तर सोचायचं कसं, हे मी तुम्हाला पद्धत सांगितलं गेली. ठीक आहे. आता बघा समजा काय म्हणतो सोडवायचं कसं. तर बघा तुम्हाला माहितीच आहे, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या इज इक्वल टू मसावी गुणिला लसावी. तर बघा तसंही सॉल्व केला तरी बरोबर आहे. आता बघा आपल्याला मसावी दिलेला आहे 4, लसावी किती दिलेला आहे पोरांनो, 288 दिलेलं आहे, 288. आणि पहिली संख्या काय दिलेलं आहे, तर पहिली संख्या दिलेलं आहे आपल्याला. तर हे बघा या ठिकाणी जर म्हटलं तर 32 दिलेलं आहे. काय दिलेलं आहे 32. तर 32 दिलेलं आहे. तर बघा दुसरी संख्या काढायची आहे, दुसरी संख्या काढायचं आहे. एवढं काही लिहिण्याची गरज नाही, पुरं फॉर्मल लिहा त्याच्यानंतर म्हणा. अरे ह्या सवयी पुरा बेकार सवयी आहे. तर बघा याला जर म्हणायला गेलात, याचा जर विचार करायला गेलात, भाग देऊ. ठीक आहे. तर मला सांगा याला ठिकाणी जर म्हटलं तर 2च्या पड्यात 8 किंवा 9 टाईम. तर बघा 9 टाईम 32 9 किती होते 288. बरेचदा येतं मित्रांनो कॅल्क्युलेशनमध्ये. समजा तर मला सांगा 9 चौक किती झाले 36. तर बघा सेकंड नंबर काय आहे मित्रांनो, 36 आहे. दुसरी संख्या कोणती आहे 36. पण आपल्याला संख्या नाही विचारलं, बरेच जण एवढं काढलं तर टपकून घेतील. बघा प्रश्नाचे लेवल वाढत आहे, म्हणून त्या ठिकाणी बघा अजून ॲडव्हान्स केला प्रश्न. वर्गमूळ किती विचारलं तर 36चा वर्गमूळ किती होते 6. म्हणजेच पर्याय नंबर डी करेल मित्रांनो, बरोबर राहील. बघा मित्रांनो हा जो प्रश्न आहे साधारण व्याजाचा आहे. तर बघा प्रश्न पण अलग पद्धतीने विचारला आहे. आजपर्यंत साधारण व्याज नुसतं साधारण व्याज विचारत होतं, तर बघा वेगळं काही आहे. बघा काय म्हणतोय, भारतीने व सविताने समान रक्कम दशांश असे 8 दराने अनुक्रमे 3 वर्ष व 5 वर्षासाठी बँकेत ठेवली. मुदतीनंतर भारतीला 838 रुपये 868 रुपये व सविताला 980 रुपये मिळाले, तर दोघींनी बँकेत किती रुपये रक्कम गुंतवली होती. तर समान रक्कम गुंतवली होती. तर म्हणजेच रक्कम काय आहे स्थिर आहे. याच्या अगोदरी सुद्धा स्थिरवाला शिकवलं. तर रक्कम स्थिर आहे. तर रक्कम स्थिर असेल तर मला सांगा जो काही रेटनुसार जेवढं रेट असेल, जेवढं टाईम गुंतवाल तेवढा तर पैसा भेटायला पाहिजे ना. तर मला सांगा भारतीला 8% गुंतवतं, रेट पर्सेंट सुद्धा कॉन्स्टंट आहे, स्थिर आहे. तर बघा 3 वर्षासाठी. आणि बघा जी आहे सविता आहे 5 वर्षासाठी. म्हणजे बघा 2 वर्षाचं अंतर आहे, तर 2 वर्षाचं अंतर आहे. तर मला सांगा त्या अंतरमुळे पैसा जास्त भेटायला पाहिजे का. हो पैसा जास्त भेटायला पाहिजे. तर मग सांगा या ठिकाणी 8 दुनी किती होईल 16%. तर 16% कोणाला एक्स्ट्रा भेटायला पाहिजे, जी व्यक्ती या ठिकाणी जर म्हणायला गेलात 5 वर्ष गुंतवत आहे. तर बघा सविता 5 वर्ष गुंतवत आहे. तर मग सांगा सविताला किती रुपये भेटले 980 रुपये भेटले. आणि बघा या ठिकाणी भारतीला किती भेटले 868 रुपये भेटले. तर मायनस बघा डायरेक्ट माइंडमध्ये करा. तर मग सांगा तर बघा 68 म्हटलं तर किती होते मित्रांनो 32. 900 झाले 900 बरोबर. आणि ते 80 बरोबर. 32 + 80 32 + 80. तर बघा 32 + 80 किती होते. तर मग सांगा याला जर म्हटलं तर हे तुमच्यासाठी कॅल्क्युलेशन करतो मित्रांनो, नाही तर मी असं कॅल्क्युलेशन कधी करत नाही. तर मग सांगा याला जर म्हणायला गेलात हा 2 आहे 2. आणि बघा 8 + 3 किती झाले 11. किती झाले 11. म्हणजे 16%ची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो 112 आहे. 112 रुपये. समजू शकता हा एक्स्ट्रा बरोबर एक्स्ट्रा. तर बघा मला सांगा प्रिन्सिपल किती पर्सेंट असते
तर बघा प्रिन्सिपल ही 100% असतं. काय असते 100%. तर बघा 100% म्हटलं तर शून्य सर्व ठिकाणीच लागलेलं आहे 2. बरोबर. आता मला सांगा 1% व्हॅल्यू काढा. काय काढा 1% व्हॅल्यू काढा किंवा 100% व्हॅल्यू काढा, काही फरक नाही. बरोबर. म्हणजेच बघा 16 7 112 म्हणजे 1% व्हॅल्यू किती 7 रुपये म्हणू शकता. तर मला सांगा याला जर सपोज 100 ने गुणलं तर याला सुद्धा 100 ने गुणाल तर आन्सर काय येईल मित्रांनो 700. पर्याय नंबर बी करेल मित्रांनो बरोबर राहील. म्हणजेच बघा तुम्ही करण्याच्या पद्धती चेंजेस करा, करण्याच्या पद्धती चेंज करा तर मिनिममली मित्रांनो प्रश्न सोपा आहे. नाहीतर बघा तुम्ही मांडाल बघा स्थिर आहे तर पी म्हणतील अरे पी तर कॅन्सलच होणार आहे. तर बघा हे मित्रांनो डिपेंड करते कन्सेप्ट. जर तुम्हाला कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर मित्रांनो प्रश्न काही हेवी नाही ना, पेपर काही हेवी नाही राहत. तुम्हाला त्याचं सॉल्व्ह करण्याच्या पद्धती आहे ना चेंजेस करायचे आहे. मागच्या वेळेस मेन्शुरेशन म्हणजे क्षेत्रफळाचे 3 प्रश्न होते. तर बघा 3 प्रश्नामध्ये 2 प्रश्न 3D होते. म्हणजेच बघा वृत्तचिती बरोबर अशा पद्धतीनं जर म्हणाल की इष्टिकाचिती हे होते. आणि एक प्रश्न मित्रांनो 2D वरती होता. म्हणजेच वर्तुळाचे क्षेत्रफळ वगैरे काय, परिघ वगैरे काय याच्यावरती मुंबईमध्ये प्रश्न होते. म्हणून मी या ठिकाणी मेन्सुरेशनचा प्रश्न घेतो. नाही चांगल्या लेवलचा प्रश्न आहे मित्रांनो. काय म्हणतोय हा 3D वरती प्रश्न आहे. 60 मीटर लांब 40 मीटर रुंद व 5 मीटर खोल अशा खड्ड्यातील काढलेली माती 1 किमी लांब व 24 मीटर रुंद रस्त्यावर पसरली तर किती जाडीचा मातीचा थर तयार होईल. तर बघा या ठिकाणी बघा आपल्याला किती या ठिकाणी थर तयार होईल बरोबर, किती मीटरचा थर तयार होईल किंवा सेमीचा तयार होईल हे आपल्याला काढायचं आहे. हे बघा बरेच जणांना समजण्यावाले नाही, कारण या ठिकाणी बघा कन्सेप्ट आहे. तुम्ही जेव्हापर्यंत समजत नाही तर मला सांगा या ठिकाणी विचार जर करायला गेलो तर लक्षात घ्या. या ठिकाणी जर म्हटलं तर मला सांगा आपल्याला याचे जर पोझिशनचा विचार करायला गेलो तर 60 मीटर लांब 60 मीटर लांब आहे. 60 मीटर लांब 60 मीटर लांब आणि मला सांगा 40 मीटर रुंद 40 मीटर रुंद आणि या ठिकाणी बघा 40 मीटर रुंद आणि 5 मीटर खोल 5 मीटर खोल. तर हे बघा कोणत्या आकाराचं आहे मित्रांनो. तर म्हणाल तुम्ही इष्टिकाचिती आकाराचं आहे बरोबर, इष्टिकाचिती आकाराचं आहे. आणि बघा मीटरला पुरा मीटरमध्ये चेंजेस करत आहोत. तर लक्षात घ्या याला जर म्हणायला गेलात त्याच्यानंतर म्हणतोय 1 मीटर लांब आणि 24 मीटर रुंद रस्त्यावर पसरलेली आहे माती बरोबर. तर मग सांगा त्या जाडीची माती थर तयार होईल म्हणजे या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. तर बघा हेच तर आपल्याला विल्हेवाट लावायचं आहे बरोबर, ती माती विल्हेवाट लावायचं आहे. तर लक्षात घ्या ते 1 किमी म्हणतं हा कशामध्ये दिलेला मित्रांनो मीटरमध्ये. तर म्हणून मीटरमध्ये चेंजेस करा. 1 किमी आणि की किती मीटर. तर बघा मित्रांनो 1000 मीटर ते सुद्धा माहीत नाही राहत. आता ते चेंजेसवाला विचारणं बंद केलं मित्रांनो, एक्झाम मारणार नाही. आता विचारतं सीधे प्रश्नामध्ये विचारतात चेंजेस. म्हणून बघा एक्झामचे लेवल आहे ना हळूहळू वाढत आहे. समजा 1 किमी म्हणजेच बघा 1000 मीटर किती 1000 मीटर बरोबर. आणि बघा याला जर म्हणायला गेलात रुंदी किती आहे पुरांनो ते 24 बरोबर. तर 24 मीटर रुंदी आहे बरोबर, 24 मीटर रुंदी आहे. आता समजा याला जर म्हटलं इथे बहुत जण चेंजेस करणारे आहे, बहुत गडबड करणारे आहे. तर बघा हा मीटर कॅन्सल हा मीटर कॅन्सल हा मीटर कॅन्सल हा मीटर कॅन्सल बरोबर. तर म्हणाल की तुम्ही मीटरमध्ये राहते, आपल्याला अजून सॉल्व्ह करायचं आहे पुरांनो. बघा थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह प्रश्न आहे, कॅल्क्युलेशन आहे, समजणार टेक्निकल क्वेश्चन्स आहे. समजा तर हे बघा 2 0 तर हे बघा 2 0 कपात झालेत. आता बघा 4 सगळे किती होते 24. तर बघा 24 म्हणाल झाले की नाही 24. आता बघा आता चूक कुठं करतील माहित आहे. तर हा बघा इथं मीटर आहे पोरांनो, इथं किती राहिले मित्रांनो 10 राहिलेत ना. तर मीटर आहे. तर बघा इथं भाग जर गेला तर 1/2 येईल. तर बघा 1/2 म्हटलं तर बघा मीटरमध्ये आहे. तर लक्षात घ्या मीटर तर सेंटीमीटरमध्ये निघतो याला, कारण ऑप्शन सुद्धा दिसतं. मग सांगा किती सेंटीमीटरचा 1 मीटर. तर मला सांगा 100 सेंटीमीटरचा 1 मीटर. आणि हे बघा आपल्याला इथं 10 राहिले 10. तर हे बघा 0 0 कपात. तर 5 × 10 किती होते 50. हे कशामध्ये निघलं सेमीमध्ये निघलं, सेमीमध्ये बरोबर. सेमीमध्ये चेंजेस केलं म्हणजे ऑप्शन नंबर 1 राहील मित्रांनो बरोबर राहील. याच्यामध्ये आहे ना बरेच जण चुका करणार आहे. इथं बघा हे केलं 1/2. तर हे बघा काय आहे इथं ऑप्शन हे मीटरमध्ये आहे. तर मीटरमध्ये तसं पाहिलं तर पहिलेच कट व्हायला पाहिजे. तर हे बघा पर्याय नंबर 1 राहील मित्रांनो बरोबर राहील. आणि प्रश्न सुद्धा चांगल्या लेवलचा आहे, चांगल्या लेवल समजायचा आहे. जर तुम्हाला समजलं असेल तर मित्रांनो चांगल्या पद्धतीने कमेंट कराल.